नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याचा पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून आपण कसे प्रतिकूल असतो किंवा आपण राजकीय सहभागापासून कसे दूर राहतो ते आपण बघणार आहोत. यामध्ये बघा 4 महत्त्वपूर्ण अशा संकल्पना आहेत ज्याच्या माध्यमातून आपण राजकारणापासून का दूर राहू इच्छितो किंवा राजकारणामध्ये आपल्याला का स्वारस्य नसतं तर ते आपल्याला जाणून घेता येणार आहे. सर्वात प्रथम आहे राजकीय उदासीनता. आता राजकीय सहभागावर काही घटक प्रतिकूल परिणाम घडवून आणत असतात आणि त्यामुळेच राजकीय सहभागात अडथळे निर्माण होतात. मग आता राजकीय सहभागाचा हा जो आकृतिबंध आहे तो जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा आपल्याला असं कळतं की विविध राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसतं. मग त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातला पहिला घटक आपण अभ्यासतो आहोत राजकीय उदासीनता म्हणून. ज्या व्यक्तीस राजकारण किंवा त्याच्याशी निगडित गोष्टींबद्दल रस वाटत नाही अशा व्यक्तीला राजकीय दृष्ट्या उदासीन म्हटलं जातं. अशा व्यक्ती राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये राजकीय उदासीनतेची भावना निर्माण होते. म्हणजे ही बाब जी आहे ही तेथील राजकीय सहभागावर प्रतिकूल परिणाम करणारी ठरते. राजकीय दृष्ट्या उदासीन असणाऱ्या व्यक्ती राजकीय प्रक्रियेत सहभाग घेत नाहीत असे सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो. राजकीय क्षेत्र असेल, व्यक्ती आहेत, त्यानंतर घटना असतील किंवा राजकीय कृती आहेत याबद्दल त्यांना स्वारस्य नसतं किंवा राजकीय घटकांबद्दल या व्यक्तींचं जे ज्ञान आहे ते कमी असतं. ते त्या संदर्भात किंवा त्या संदर्भात ते अज्ञानी असतात. आपल्या स्वतःच्या भूमिकेची व्यक्तीस न पटलेली ओळख व त्यामुळे राजकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेला दुरावा याचा सुद्धा उल्लेख आपण त्यामध्ये करू शकतो. याशिवाय बघा की एक नागरिक म्हणून आपण या राज्य व्यवस्थेचे एक जबाबदार घटक आहोत आणि आपल्याला त्या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे या जाणीवेची कमतरता सुद्धा त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेली असते. अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेरणा ज्या आहेत त्या अस्तित्वात नसतात आणि त्यामुळे व्यक्ती जी आहे ती उदासीन होत असते. त्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये तो राजकीय अश्रद्धपणा. आता व्यक्ती राजकीय दृष्ट्या निष्क्रिय का बनते या संदर्भात वेगवेगळे स्पष्टीकरण अभ्यासक देतात. जसं राजकीय उदासीनता हे व्यक्तीच्या राजकीय निष्क्रियतेचं एक मुख्य कारण असलं तर इतरही घटक त्यासाठी कारणीभूत ठरत असतात. पण मग त्यामध्ये आता राजकीय अश्रद्धपणा कसा असतो तर राजकारणाविषयी संशय असणं म्हणजे राजकारणाविषयी श्रद्धा न वाटणं याला आपण राजकीय अश्रद्धपणा असं म्हणतो. मग याच्यामध्ये ज्या व्यक्ती आहेत ज्यांना राजकारणामध्ये रस आहे किंवा जे राजकारणामध्ये समाविष्ट आहे त्यांच्या हेतूबद्दल ज्यांच्या मनात राजकीय अश्रद्धपणा आहे अशा व्यक्तींना सतत शंका वाटत असते. ते जी व्यक्ती समाजाला स्वार्थी समजते आणि फक्त स्वतःचाच विचार करते अशी व्यक्ती सुद्धा राजकीय दृष्ट्या अश्रद्ध असते. राजकीय नेते हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसतात. राजकारण गलिच्छ असतं अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते किंवा तिटकारा त्यांच्या मनामध्ये त्या स्वरूपामध्ये निर्माण होत असतो. याशिवाय राजकीय उदासीनता आणि राजकीय अश्रद्धा यापेक्षा सुद्धा राजकीय अलगत्व ही एक भावना आहे जी यापेक्षा थोडी वेगळी आहे. आता राजकीय अलगत्व म्हणजे काय तर याच्या माध्यमातून सुद्धा राजकीय सहभागाच्या प्रक्रियेमध्ये अडथळाच निर्माण होत असतो. जसं देशाचं राजकारण किंवा सरकार जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीकडून आणि दुसऱ्यांसाठीच चालत आहे अशी भावना त्या व्यक्तींमध्ये निर्माण होणे म्हणजे राजकीय अलगत्व आहे. अशी व्यक्ती राजकारणाबद्दल परकेपणाची भावना निर्माण निर्माण होते. देशातील राजकीय प्रक्रियेचे आपण घटक नाही आहोत त्यामुळे ते कुठेतरी तुटकपणे वागू लागतात आणि याशिवाय त्या व्यक्तीकडून मग तो राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग सुद्धा घेतला जात नाही. यानंतर चौथ्या भाग त्यामध्ये येतो राजकीय प्रमाणहीनता. जसं अधिकारी व्यक्ती आपली दखल घेत नाही या भावनेने ध्येयावरील किंवा वागणूक मूल्यावरील किंवा नियमनावरील त्या व्यक्तीची श्रद्धा कमी होते किंवा
नाहीशी होते आणि मग ती व्यक्ती कृतीहीन किंवा निष्क्रिय बनते. म्हणजे अशा स्वरूपात राजकीय उदासीनता म्हणजे काय, तर राजकीय गोष्टीबद्दल स्वारस्य नसणे, राजकीय अश्रद्धपणा म्हणजे अविश्वासाची भावना किंवा दृष्टिकोन होय. राष्ट्रीय अलगत्व आणि प्रमाणहीनता यातून मात्र आपण समाजापासूनची जी तुटकता आहे ती त्या माध्यमातून व्यक्त होत असते. म्हणजे प्रत्येक व्यवस्थेत हे जे 4 प्रकार आहेत हे कमी अधिक प्रमाणामध्ये अस्तित्वात असतात. राजकीय दृष्ट्या क्रियाशील असणाऱ्या व्यक्तीही त्यांचा सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये हा प्रभाव जो आहे तो दिसून येतो. आता आपण राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून अडथळा ठरणाऱ्या या संकल्पना बघितल्या, तर त्यामागची कारणं काय आहेत ती आता जाणून घेणार आहोत. प्रथम आपण राजकीय उदासीनतेची कारणं काय आहेत ती जाणून घेऊया. प्रथमतः बघा की फलितांचं कमी महत्व. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की राजकीय सहभागामुळे जो फायदा होतो तो खूप कमी महत्वाचा आहे किंवा एखादी व्यक्ती संसारापासून भौतिक सुखापासून विरक्त झालेली असेल, मग अशा वेळी भलेही एखादा राजकीय पक्ष म्हणेल की आम्ही तुम्हाला आर्थिक भरभराट घडवून देऊ, आम्ही तुमचा फायदा करून देऊ, तर त्याला त्याच्यामध्ये फारसा विशेष रस वाटत नाही आणि या दृष्टीमुळे सुद्धा तो राजकीय उदासीन होत असतो. याशिवाय स्वतःचा जो आपण सहभाग घेतला आणि त्यामुळे एखादा निर्णय निर्धारण क्षमतेवर खूप काही प्रभाव पडणार आहे असं त्या व्यक्तीला वाटत नाही, म्हणजे ती त्या दृष्टिकोनात पुन्हा उदासीन बनते. म्हणजे बऱ्याचदा तिला असं वाटतं की मी जर वोट नाही केलं तर काय फरक पडणार आहे किंवा मी जर प्रतिक्रिया नाही दिली तर काय फरक पडणार आहे. म्हणजे व्यक्ती काय करते, स्वतःला कुठेतरी कमी देखते आणि तिचं असणं नसणं याच्याने काही फार मोठं नुकसान होणार नाहीये, त्यामुळे मी का अशा कृत्यामध्ये स्वतःचा वेळ आणि शक्ती खर्च करायची असे प्रश्न त्या व्यक्तीला पडतात. म्हणजे स्वतःच्या कृतीवर सामर्थ्य व्यक्तीचा विश्वास नसतो. त्यानंतर पर्यायी मार्गांची उपलब्धता हे एक तिसरं कारण आहे की राजकीय सहभागाशिवाय देखील आपले साध्य प्राप्त होऊ शकतं असं व्यक्तीला वाटत असेल तर ती स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी वेगवेगळे मार्ग जे आहेत ते तिला या निमित्ताने उपलब्ध असतात आणि ते त्या मार्गांचा अवलंब करू शकते. मग उगाच परत राजकीय सहभाग का करायचा जर त्यांच्या हितसंबंधांची पूर्तता होत असेल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय करते, ती स्वतःच्या सोयीचा मार्ग स्वीकारत असते ज्याच्या माध्यमातून राजकारणापासून तिचा संबंध जो आहे तो तुटत जातो आणि तिथे तिला असं इन्व्हेस्ट किंवा तिथे गुंतवणूक करण्यासारखं काही जाणवत नाही. म्हणजे इथे व्यक्ती स्वतःच्या नफ्याचा आणि तोट्याचा विचार करत असते, स्वतःच्या सोयीचा विचार करत असते. त्यानंतर चौथा पॉईंट याच्यामध्ये येतो की परिणामांची भीती. मग बऱ्याचदा व्यक्तीला काय होतं की राजकीय सहभागामुळे काही नकारात्मक परिणाम होतात तर त्याचा ते विचार करत असतात. म्हणजे राजकीय सहभागामुळे समजा नोकरीवर परिणाम होऊ शकतो, तुरुंगवास पत्करावा लागू शकतो किंवा या राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या आपल्यावर काही विपरीत परिणाम होऊ शकतात, कारण कुठेतरी त्यांना ते राजकारण गलिच्छ वाटतं किंवा राजकीय व्यक्तींवर त्यांचा विश्वासही नसतो. मग अशा वेळी तो एक धोकादायक परिणाम भोगावे लागण्याची शक्यता व्यक्तीला निर्माण होते किंवा तिला त्या संदर्भात भीती वाटत असते. त्यामुळे त्या म्हणतात की आपण भलं आणि आपलं काम भलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि आपण त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं. ते काय बोलताय काय करताय ते त्यांच्या क्षेत्राविषयी आपला त्याच्याशी फारसा काही संबंध नाही. मग यामुळे काय होतं की संबंध दुरावण्याच्या शक्यता पण वाढतात. म्हणजे राजकीय सहभाग घेतला की मग इतर जे व्यक्ती आहेत आपण बघतो की छोटे छोटे म्हणजे जर लोक असे पारावर जरी बसलेले असतील आणि त्यांच्यामध्ये जर राजकीय विषयाशी संदर्भात चर्चा झाल्या आणि प्रत्येक जण आपल्या पक्षाविषयी किंवा एखाद्या नेतृत्वाविषयी काही त्यांचे घनिष्ठ असे विचार असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होते. मग अशी मैत्री तुटू शकते किंवा भांडणं होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. म्हणजे हा पण एक भाग आहे की राजकीय सहभाग घेतल्यामुळे इतर व्यक्तींसोबत असणारे जे घनिष्ठ संबंध आहेत ते बिघडण्याची शक्यता असते. मग आई वडील असू शकतात, भाऊ बहीण आहे, नातलग आहे, मित्र परिवार आहेत, हे आपल्या विचारामुळे नाराज होऊ शकतात किंवा त्यांच्या विचारांमुळे आपल्याला नाराजी येऊ शकतात. मग त्यापेक्षा या राजकारणापासून दूर राहिलेलंच बरं, ही सुद्धा एक भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असते. त्याच्यानंतर आहे व्यावसायिक नुकसान. आता व्यावसायिक यशामध्ये राजकीय सहभागामुळे जर अडथळे निर्माण होत असतील अशी जर शंका व्यक्तीला येत असेल किंवा अशी जाणीव जर व्यक्तीला निर्माण होत असेल तर ती व्यक्ती त्या दृष्टिकोनातून पुन्हा राजकीय सहभागापासून दुरावते. म्हणजे बढती, बदली किंवा रजा इत्यादी ज्या काही व्यावसायिक हितसंबंध केवळ राजकीय सहभागामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे
असं जरी व्यक्तीला वाटलं तर ती राजकीय सहभाग टाळते. आपल्या व्यवसायास किंवा म्हणजे एखाद्या विशिष्ट पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर धोका निर्माण होणार असेल तर अशा वेळी सुद्धा व्यक्ती राजकारणापासून दूर राहते. त्यानंतर राजकीय शक्ती ज्या आहेत त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आहेत आणि त्यात आपण काही बदल करू शकत नाही असं जेव्हा व्यक्तीला वाटायला लागतं किंवा राजकीय सहभागाचा काहीही परिणाम होणार नाही अशी जेव्हा व्यक्तीला खात्री पटायला लागते तेव्हा सुद्धा व्यक्ती राजकारणापासून दूर जाते. साधारणतः सर्वंकष राजकीय व्यवस्थांमध्ये अशाच प्रकारच्या प्रकारच्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला राजकीय उदासीनतेच्या स्वरूपामध्ये दिसत असतात. त्याच्यानंतर राजकीय परिणामांची पूर्वकल्पना असेल तर राजकीय किंवा शासकीय निर्णय कोणता लागणार आहे याबद्दल व्यक्तीला अगोदरच निश्चित माहिती असेल किंवा तशी खात्री असेल तर व्यक्तीकडून राजकीय सहभाग घेणं टाळलं जातं. कुठल्याही प्रकारची निवडणूक असली तरी एकच उमेदवार किंवा पक्ष नेहमी नेहमी निवडून येत असला तर मग व्यक्तीला असं वाटतं की यात काय नाविन्य आहे, त्याच व्यक्ती पुन्हा निवडून येतात किंवा तोच पक्ष पुन्हा निवडून येतोय तर मग म्हणजे आपला रोल त्याच्यामध्ये फारसा काही महत्वाचा नाही असं व्यक्तीला परत वाटायला लागतं आणि मग ही राजकीय उदासीनतेसाठी कारणीभूत ठरतं. त्याच्यानंतर राजकीय पक्षांवरचा एक प्रकारे विश्वास वाढतो. आज बघतो आपण की पक्ष पद्धतींमध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत की त्यांचे जाहीरनामे असतील किंवा त्यांचं जे काही लोकांना दिले जाणारे आश्वासनं आहेत त्याची पूर्तता करण्यामध्ये ते किती अपयशी ठरतात किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते लोकांना समाधानी किंवा त्यांच्या इच्छापेक्षा पूर्ण करू शकत नाही तर मग त्यामुळे लोकांचा पक्ष पद्धतीवरचा विश्वास नाहीसा होतो. पक्षाने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे जी काही आदर्शवादी अशी वक्तव्य असतात आणि जी मेन वास्तविकता आहे याच्यामध्ये आपल्याला थोडी मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. मग असे राजकीय पक्ष किंवा नेते लोकांना एका बाजूला भरमसाठ आश्वासने द्यायची आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात व्यक्तीसाठी ती परिस्थिती अजून अवघड आणि कठीण करून ठेवायची. तर त्यामुळे सुद्धा राजकीय उदासीनता जी आहे ती वाढत जाते. त्यानंतर राजकीय सहभागासाठी कोणतेच आकर्षण किंवा प्रोत्साहन नसेल तर व्यक्ती राजकीय सहभाग टाळण्याची सुद्धा शक्यता असते. मग त्यासाठी व्यवस्थेकडून प्रयत्न होणं गरजेचं असतं. जर सरकारने, शासनाने किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी प्रयत्न केला की लोकांनी त्यांचा राजकीय सहभाग वाढवला पाहिजे किंवा त्यांना राजकीय सहभागाचं महत्त्व पटवून दिलं तर त्या निमित्ताने ते राजकीय सहभागाकडे येऊ शकतात. पण मात्र अशा पद्धतीचे प्रोत्साहन किंवा अशा पद्धतीची जाणीव जागृती जी आहे ती तेवढी प्रभावी नसल्यामुळे सुद्धा राजकीय उदासीनता जी आहे ती निर्माण होत असते. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीकडे एक कुचेष्टेने पाहण्याची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये निर्माण होते. म्हणजे मग शिक्षण, उत्पन्न यातील वाढीबरोबर एक प्रकारे ही मानसिक अवस्था कमी होत जाते असं म्हणतात. पण बऱ्याचदा आपला एक पूर्वसमज जो असतो जो आपला शिक्षणाने किंवा उत्पन्नाने सुद्धा कमी होत नाही आणि मग या अवस्थेमध्ये आपण व्यक्तींच्या हेतूंबद्दल नेहमीच शंका बाळगत असतो. राजकारण किंवा राजकीय नेते यांचा नेहमी तिटकारा करत असतो. यातून सुद्धा राजकीय उदासीनता जी आहे याला चालना मिळत जाते. त्यामुळे मग राजकारणाविषयी दूरत्वाची भावना निर्माण होते. व्यक्ती विरक्त होत जाते राजकारणापासून आणि तिला असं वाटतं की राजकारण जे आहे ते अयोग्य नियमांच्या आधारे चालतं, दुसऱ्यांसाठी चालतं म्हणजे मोठ्या व्यक्तींच्या हितसंबंधांसाठी चालतं, गरिबांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी ते आपलंसं वाटत नाही. याशिवाय व्यवस्थेशी अशा प्रकारच्या व्यक्ती एकरूप झालेल्या नसतात आणि विरोध करण्यासाठी मग त्यांना लगेच तयार पण होतात. म्हणजे व्यवस्थेविषयीची चीड त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि हीच त्यांना राजकीय उदासीन बनवत असते. त्यानंतर शेवटचं कारण यामध्ये येतं की अनास्थी आणि किंवा मूल्य विहीनता. आता या माध्यमातून आपल्या भोवतालचे जे काही वातावरण आहे किंवा जे व्हॅल्यूज आहेत त्या व्यक्तीला आकर्षित करू शकत नाही. त्यांना ते खोटेपणा त्याच्यामध्ये जाणवतो. जसं आपण मागाशी म्हटलं की आदर्शवादी वक्तव्य करणं वेगळं आणि वास्तविकतेमध्ये जर त्याची जोड देता आली नाही किंवा वास्तविकतेमध्ये व्यवहारामध्ये ते आणता आले नाही तर लोक आपोआपच राजकीय व्यक्तींवर, पक्षांवर किंवा राजकारणावर नाराज होताना दिसतात. मग शासन आणि राजकारण हे एक प्रकारे आपल्यासाठी नाहीच आहे किंवा ते आपल्यासाठी काहीच करू शकत नाही ही सुद्धा विफलतेची भावना जी आहे ती व्यक्तींमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे व्यक्ती राजकीय दृष्ट्या उदासीन बनत जाते. आता मॉरिस रोझेनबर्ग जे आहे यांनी या माध्यमातून की व्यक्ती राजकीय उदासीन कशी बनते याचा एक प्रकारे आढावा घेतलेला आहे आणि हा आढावा घेताना त्यांनी 3 कारणं पण सांगितलेली आहेत बघा की राजकीय कृतींच्या परिणामांची भीती, राजकीय कृतींची निष्फळता आणि राजकीय सहभागास प्रोत्साहनाचा अभाव अशी 3 कारणं त्यांनी या निमित्ताने दिलेली आहेत आणि मग त्याच्या माध्यमातून एक प्रकारे आपण या सगळ्या कारणांचा
आढावा घेतलेला आहे. याशिवाय प्राध्यापक विल्यम कार्न हॉसेल यांनी देखील समाजाचं विघटन होत गेलं की व्यक्ती उदासीन बनते आणि त्यामुळे सुद्धा राजकीय सहभाग जो आहे ती टाळत असते. तर अशा पद्धतीने राजकीय उदासीनता होण्याची ही सगळी कारणं आहेत. आता आपण राजकीय अश्रद्धतेची कारणं बघूया. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते राजकारणाविषयीची सावशकता. राजकीय व्यवस्थेतील काही व्यक्तींना राजकारणाबद्दल अनेक वाईट अनुभव येत असतात. त्यामुळे राजकारण चांगलं नसतं अशी समजूत त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग साहजिकच त्यांना राजकारणाबद्दल आस्था वाटत नाही, लगाव वाटत नाही. ते नेहमीच एक संशयाच्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे बघत असतात आणि याच्यातूनच राजकीय अश्रद्धपणा जो आहे तो वाढत जातो. दुसरं कारण याच्यामध्ये येतं की प्रेरणांची कमतरता. आता राजकीय अश्रद्धपणामध्ये बघा की व्यक्तीस मिळणारं राजकीय प्रेरणा ज्या आहेत याच्यामध्ये कमतरता जाणवते, अभाव जाणवतो. जेव्हा लोकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी व्यापक प्रेरणा दिल्या जातात तेव्हा लोक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. मात्र बऱ्याच ठिकाणी लोकांना अशा प्रकारच्या प्रेरणा किंवा प्रोत्साहन प्राप्त होत नाही. मग पुन्हा राजकारणाविषयी संशय निर्माण होतो की त्यांना आपली गरजच नाहीये वगैरे असं त्यांना वाटायला लागतं आणि त्यामुळेच मग राजकीय अश्रद्धपणा वाढत जातो. तिसरं कारण याच्यामध्ये येतं की राजकारणाबद्दलचे प्रतिकूल अनुभव. जेव्हा व्यक्तीस राजकारणाबद्दल सतत वाईट किंवा प्रतिकूल अनुभव मिळतात तेव्हा अशी व्यक्ती राजकारणामध्ये सहभाग घेत नाही किंवा राजकीय सहभाग नोंदवत नाही. त्या व्यक्तीच्या मनात राजकारणाबद्दल चीड निर्माण होते. राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय नेतृत्व जे आहेत हे स्वार्थी असतात. हे नेहमी सत्तेची यांना लालसा असते आणि ते नेहमी स्वतःच्या हितसंबंधासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच राजकारण करत असतात. अशा पद्धतीचा अनुभव त्यांना येतो. म्हणजे आपण जसं राजकीय उदासीनतेमध्ये कारण बघितलं की तो विश्वासच निर्माण होत नाहीये की ही राजकीय व्यवस्था, हे राजकीय पक्ष किंवा हे राजकीय नेता जे आहेत ते खरंच आपल्यासाठी आहेत का, ते आपल्यासाठी काम करतात का. कारण सध्या राजकारणामध्ये आपल्या आसपास भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो. अंतर्गत अनेक आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा समस्या आहेत ज्या राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजेत, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये सोडवल्या न गेल्यामुळे त्यांच्याविषयी एक प्रकारे संशय निर्माण होतो. आणि मग याचाच पुढचा भाग हा निर्माण होतो की मग विश्वासाची एक कमतरता, म्हणजे लोकांमध्ये विश्वासाची कमतरता निर्माण होते राजकीय व्यवस्थेविषयी. मध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नाहीत. राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये हा अविश्वास जो काही निर्माण होतो याच्या माध्यमातून मग राजकीय अश्रद्धपणा वाढच लागतो. म्हणजे अशा पद्धतीने राजकीय व्यवस्था यांच्या विषयी आपल्या मनात निष्ठा, विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं की शालेय पातळीवर किंवा माध्यमिक पातळीवर जेव्हा राजकीय व्यवस्थांचा किंवा राजकीय विचारसरणीचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याच्याविषयी लोक विद्यार्थी जे आहेत ते अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात. पण जेव्हा स्वतः ते प्रौढ वयात येतात आणि प्रॅक्टिकली किंवा व्यावहारिक पातळीवर त्यांचा राजकीय व्यवस्थेशी किंवा राजकीय इतर जे घटक आहेत त्यांच्याशी संबंध येतो तेव्हा त्यांना जाणवतं की अरे पुस्तकामध्ये काय मांडलं गेलंय आणि व्यावहारिक पातळीवर काय आहे. मग या माध्यमातून सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक अश्रद्धापणा निर्माण होत जातो आणि मग विश्वासाची कमतरता तिथे निर्माण होते आणि त्यांना जाणवतं की पुस्तकी स्वरूपामध्ये हा अभ्यास कितीही चांगला वाटत असला तरी व्यवहारामध्ये मात्र त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये उदासीनता निर्माण होते आणि मग ते राजकीय सहभागापासून दुरावले जातात. आता आपण बघूया राजकीय अलगत्वाची कारणं. आता जसं आपण राजकीय उदासीनता आणि राजकीय अश्रद्धपणाची कारणं बघितली त्याच पद्धतीने आता अलगत्व होण्यासाठी कोणती कारणं महत्वपूर्ण आहेत ती बघणार आहोत. पहिलं कारण याच्यामध्ये आहे की अतिरेकी विचारसरणीचा प्रभाव. एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यक्तीच्या गटावर जेव्हा अतिरेकी विचारसरणीचा प्रभाव निर्माण होतो तेव्हा अशी व्यक्ती राजकीय व्यवस्थेपासून अलगत्व होते किंवा ती भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते. जसं आपण भारतातलं नक्षलवादाचं उदाहरण देऊ शकतो. ह्यांच्या मनामध्ये भारतीय व्यवस्थेविषयी किंवा पक्षपद्धतीविषयी इतकी कटू भावना आहे की ते त्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि त्यासाठी ते एक हिंसाचा मार्ग जो आहे तो सुद्धा त्या माध्यमातून स्वीकारतात. मग लोकांवर अतिरेकी विचार प्रणालीचा पगडा या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतो. त्यांना राजकीय व्यवस्थेबद्दल आपलेपणा वाटत नाही आणि मग ते सतत या राजकीय व्यवस्थेला विरोध करण्यासाठी तत्पर असतात. दुसरा भाग येतो अलगत्वाचा की वाढता अन्याय. राजकीय व्यवस्थेमध्ये एखाद्या गटावर सतत अन्याय होत असेल तर त्या गटात अलगत्वाची भावना निर्माण होते. आपण राजकारणाचे बळी आहोत,
असं त्यांना वाटायला लागतं आणि मग राजकीय व्यवस्था ही आपल्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यास असमर्थ आहे. राजकीय व्यवस्था जी आहे ती तिथे सगळे स्वार्थी पिपासू अशी लोक आहेत जे स्वतःचाच स्वार्थ साध्य करतात. सामान्य जनतेशी त्यांना काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि मग त्या राजकीय व्यवस्थेपासून आणि राजकीय प्रक्रियेपासून किंवा त्या राजकारणापासून अलिप्त राहणं हेच त्या व्यक्तीला सुयोग्य वाटावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने या भावनांनी सुद्धा लोक राजकारणापासून दुरावतात. त्यानंतर अंतर्गत कलह आहे. जेव्हा म्हणजे काही व्यक्तींमध्ये राजकीय अलगत्वाची भावना निर्माण होते, तर राजकीय व्यवस्थेमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले तर म्हणजे एका बाजूला राष्ट्रीय ऐक्याची भावना लोप पावते, दोन परस्पर विरोधी गटांच्या संघर्षामध्ये या राज्य संस्था ज्या आहेत या विशिष्ट गटांना प्रोत्साहन देत राहतात. मग त्यामुळे साहजिकच दुसऱ्या गटाला असं वाटतं की त्यांचं महत्व कमी केलं जाते किंवा त्यांच्या गरजांकडे, त्यांच्या हितसंबंधांकडे किंवा त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाहीये. मग अशा वेळी पुन्हा त्यांच्या मनामध्ये मग त्या राजकीय अलगत्वाची भावना जी आहे ती निर्माण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचं कारण आहे याच्यामध्ये सर्वंकष राज्य व्यवस्था. राजकीय अलगत्वाच्या भावनेसाठी राजकीय व्यवस्थेचं स्वरूप कारणीभूत ठरत असतं. मात्र याच्यामध्ये जर सर्वंकष राजकीय व्यवस्था असेल तर अशा वेळी नागरिकांच्या सर्वांगीण जीवनावर या व्यवस्थेच्या माध्यमातून नियंत्रण प्रस्थापित केलं जातं, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होतो आणि अशी स्थिती जी आहे ती दीर्घकाळ अस्तित्वात राहिली तर व्यवस्थेतील काही गट या राज्य संस्थेच्या विरोधी उभे राहतात. ते राज्य संस्थेच्या सर्व प्रक्रियांवर बहिष्कार टाकतात. म्हणजे त्यांच्यात राजकीय अलगत्व जे आहे ते निर्माण होत जातं. अशा पद्धतीने राजकारणापासून दूर राहणं किंवा राजकीय सहभागाच्या प्रक्रियेपासून दूर राहण्यासाठी व्यक्तीला ही कारणं जी आहेत ती प्रभावित करताना आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.